एका बाजूला नकळत फुलत होतं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला शांतपणे पेटत होती जळफळाट. मागच्या भागात आपण पाहिलं की काही वेळ प्रवास केल्यानंतर गाडी एका हॉटेलसमोर थांबली. तिने आश्चर्याने पाहिलं. काय? काही न विचारता आजचं, असं म्हणत त्याने गाडी पार्क केली आणि खाली उतरला. पूर्ण काचेचं बनलेलं एक भव्य रिसॉर्ट रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं होतं. ते पाहताच नुपूरचे डोळे चमकले. हे काय आहे? आपण इथे या हॉटेलमध्ये का आलो आहोत? चला ना, घरी जाऊ. आपण इथे जेवायला आलो आहोत. तिथे जेवण शक्य नव्हतं म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. तसेच दोघे आत गेले. तिथे उपस्थित सगळ्या लोकांनी शिवायला आदराने नमस्कार केला. ते पाहून तिला जाणवलं, हे तर याचंच हॉटेल आहे. हे तुमचं हॉटेल आहे? आपलं हॉटेल, त्याने दुरुस्ती करत पुढे जोडले. मी तुला इथे हे सिद्ध करायला आणलं नाही की मी खोटं बोलत नाही. त्याचा चेहरा गंभीर होता, पण बोलण्यात अधिकार जाणवत होता आणि ती ते नीट समजली. हॉटेलमधील कर्मचारीही आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. हा माणूस फक्त त्यांच्याशीच इतका कडक आहे की आपल्या पत्नीशीही असाच. शिवाय तिला हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका खास खोलीत घेऊन गेला. चारही बाजूनी काचेच्या भिंती होत्या. मेणबत्त्या पेटलेल्या होत्या. वातावरण अतिशय रोमॅन्टिक होतं. हे सगळं पाहून तिच्या मनात हलकीशी लाज आणि एक वेगळाच उत्साह दाटून आला. शिवाय तिच्याकडे बारकाईने पाहत होता. तिच्या प्रत्येक हावभावाचा अर्थ ओळखत त्याने मेनू कार्ड तिच्या समोर धरलं, पण तिने न पाहताच ते परत केलं. मी कधी अशा हॉटेलमध्ये जेवलेच नाही. हॉटेलमध्ये जाऊन जेवण म्हणजे काय हेही मला माहीत नाही. काय ऑर्डर करायचं, कसं खायचं, मला काहीच कळत नाही. म्हणून तुम्हीच ऑर्डर करा, ती हळू आवाजात म्हणाली आणि इकडे तिकडे पाहू लागले. सगळं इतकं सुंदर आणि बारकाईने सजवलेलं होतं की तिचं मन तिथेच थांबल्यासारखं झालं. शिवायने तिच्या पसंतीचा विचार न भटकवता स्वतःच जेवण ऑर्डर केलं. तिने काय मागवलंय याकडे तिचं लक्षच गेलं नाही. थोड्याच वेळात गरमागरम जेवण टेबलावर वाढण्यात आलं. ते पाहताच नुपूरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदाच असं काही पाहत होती. हॉस्टेलमध्ये तिला साधेपणाने जगायला शिकवलं गेलं होतं. जिथे कधीतरीच मटण मिळायचं, इथे तिच्या समोर मासे, कोळंबी, खेकडे आणि अनेक नावी न कळणारे पदार्थ मांडलेले होते. ती न पापणी लावता ते सगळं पाहत राहिली. असं बघतच राहणार आहेस का? कधी खाणार? त्याने म्हटलं आणि स्वतः तिच्यासाठी वाढलं. अरे, इतकं सगळं खाल्लं तर मी फुटेन. मला इतकं नको आहे. तुम्ही एवढं सगळं का ऑर्डर केलं? मी आधीच सांगितलं ना, आपण इथे पाहुणे म्हणून आलो आहोत. जेव्हा कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जातो तेव्हा अशीच मेजवानी दिली जाते. तिथे आपल्याला कोणी इतकं वाढणार नाही आणि तसं खायला मिळणारही नाही, म्हणून इथे खातोय. तो बोलत बोलत तिला सगळं वाढत होता. ती प्रत्येक पदार्थ नव्या उत्साहाने चाकू लागली. तो मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत खात होता. तिने सगळं खाल्लं, पण मासा तसाच राहिला. त्याने विचारलं, हे एकटंच का सोडलंस? याने काय गुन्हा केला? हेही खा. मी मासे खात नाही. काही ॲलर्जी आहे का? नाही, ॲलर्जी नाही. पण लहानपणी हॉस्टेलमध्ये मासे खाताना चुकून काटा घशात अडकला होता. फार त्रास झाला होता. मोठ्या मुश्किलीनं काढला गेला. त्यानंतर मी मासे खाणंच सोडलं. हे सांगताना ती त्या दिवसाची आठवण काढू लागली. घशात अडकलेला काटा काढण्यासाठी किती संघर्ष करावा लागला होता. आणि त्यानंतर हॉस्टेलच्या वॉर्डनरचे शब्द, तुला हे तुझं घर वाटते का? खायला येत नसेल तर खाऊ नकोस. जबरदस्ती कशाला करतेस? तुला कोणी जबरदस्ती केली नव्हती की तुला ते नक्की खायलाच हवं. मग असा त्रास करून आमचा जीव का काढतेस? तुला काही झालं असतं तर सगळा दोष माझ्यावर टाकला गेला असता. त्या निष्पाप मनाला त्यांनी अशा शब्दांनी जखमी केलं होतं. फक्त तेच नाही तर तिच्या आयुष्यात किती लोक आले
आणि गेले. प्रत्येकाने तिला छोट्या छोट्या शिकवण्या दिल्या. हलके हलके जखमा करून निघून गेले. हे सगळं आठवून ती शांतपणे पुन्हा जेवायला लागली. जेवत असताना तिने पाहिलं, तो आपल्या ताटातून माशांचे काटे काढून तिच्या ताटात ठेवत होता. ती आश्चर्याने चमकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. काय बघतेस? लहानपणी काटे न काढल्यामुळेच मासे खायची नाहीस ना? मासे किती फायदेशीर असतात माहीत आहे? आणि इथले तर खूप चविष्ट असतात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकदा तरी करून पाहायला हवी. म्हणून मी काटे काढतोय, तू फक्त मासे खा. ती त्याच्याकडे भाऊक नजरेने पाहत राहिली. असं वारंवार बघू नकोस, फक्त खा नूर. नूर? कोण नूर? मी तर घरी पाहिलंय तुम्ही नूर म्हणत आहात. कोण आहे ती? तिने आश्चर्याने विचारलं. काही क्षण तो तिच्याकडे न बोलता पाहत राहिला. त्याच्या नजरेत काय होतं ते तिला समजलं नाही. काय आहे नूर? अगं तूच आहेस, तो फक्त एवढंच म्हणाला. अरे नूर म्हणजे मी? हे कोणत्या भाषेत आहे? ती बिर्याणीचा घास घेत म्हणाली. ही मुलगी सांभाळणं कठीण आहे. त्याने मनात विचार केला. नूर म्हणत होतो म्हणजे तुलाच बोलवत होतो. तुझ्या नावाचे पहिले अक्षर आणि शेवटचं अक्षर जोडलं तर नूर तयार होतं. तो गंभीरपणे म्हणाला. तीही लगेच गंभीर झाली आणि विचार करू लागली. नूपुर, पहिले अक्षर नू आणि शेवटचं र जोडले नूर. अरे वा, खरंच कमाल आहे. आजवर कुणी मला असं कधी बोलवलं नाही. माझ्या नावात असं काही लपलेलं आहे हेही मला माहीत नव्हतं. तुम्ही खरंच कमाल आहात, ती कौतुकाने म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटलं आणि तो पुन्हा जीवू लागला. अचानक जणू काहीतरी आठवल्यासारखं ती म्हणाली. ऐका. तो तिच्याकडे पाहू लागला, जणू विचारत होता, आता मला काय म्हणणार आहेस? मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू? तिने उलट प्रश्न केला. मला का विचारतेस? मी तुझ्यासाठी जे नाव ठरवलं त्याने तुला बोलवतोय. मला जसं हवं होतं तसं. आता तुला जसं योग्य वाटेल तसं मला हाक मार. तुला जे योग्य वाटेल तेच म्हण, मला काहीच हरकत नाही. पण खरंच मला समजत नाही. घरी मम्मी, पप्पा, आजी, समीर सगळे तुम्हाला आपण आपण म्हणतात. दीदी समीरला नावाने हाक मारते. पण तुम्ही आज तेही थांबवलं. मी काय केलं? त्याने भुवया उंचावत विचारलं. जर तुम्ही एखादे साधे माणूस असतात तर मी नावाने हाक मारली असती. पण इथे आल्यावर तुमची खरी ओळख समजली. इथे सगळे तुम्हाला किती मान सन्मान देतात. मी सगळ्यांसमोर नावाने हाक मारली तर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल ना. म्हणून आता नावानेही हाक मारू शकत नाही. मग सांगा ना, मी कसं बोलू तुम्हाला? नाही, मी या बाबतीत काही सांगणार नाही. तुला जे योग्य वाटेल ते कर. नावाने हाक मारायची असेल तर मार. लोक काय म्हणतील, काय विचार करतील याची फिकीर करू नकोस. तुला जे बरोबर वाटतं तेच कर. तो गंभीर स्वरात म्हणाला. ती काही वेळ गाढ विचारात पडली. तो तिच्याकडे लक्ष ठेवून होता, पण तिच्या विचारांमध्ये अडथळा आणू इच्छित नव्हता. म्हणून शांतपणे जेवत राहिला. अचानक तिच्या चेहऱ्यावर एक चमक आली, जणू तिने काही मोठा शोध लावला होता. मला कळलं, मी तुम्हाला कसं बोलवणार, ती लहान मुलासारख्या उत्साहाने म्हणाली. कसं? तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. आतापासून मी तुम्हाला शिव म्हणून हाक मारणार आहे, ती म्हणाली. हे ऐकताच त्याच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. त्याने डोक्यावर हलकंसं थाप मारली आणि पाणी प्यायलं. काय म्हणालीस तू? शिव? कसं वाटतंय? नूर आणि शिव एकदम जुळते ना? ती हसली आणि तिच्या हसण्यात तो हरवून गेला. फक्त ही जुळवणी जमावी म्हणूनच माझं नाव ठेवलंस का? त्याने विचारलं. ती हलकंसं मान हलवून हसली. नाही, पण तुम्ही माझ्या नावातून नूर कसं शोधलं तसंच मी तुमच्या नावातून शिव शोधलं. कसं? तुमचं नाव जरा नीट तोडून बघा, त्यात शिव स्वतःच लपलेला आहे, ती म्हणाली. त्याने मनात आपल्या नावाचे वेगवेगळे भाग केले, पुन्हा एकत्र केले आणि मग मान वर करून म्हणाला. असं काहीच नाहीये. अरे तुम्हाला हेही समजलं नाही, ती खटाळपणे म्हणाली आणि बाजूला पडलेल्या कागदावर लिहिलं, शिवाय. आता सांगा, यात शिव कुठे आहे? त्यामध्ये आहे ना,
म्हणून मी तुमच्या नावातून शिव काढलं. मग मला शिवा म्हणून हाक मारू शकतेस? त्याने हलकंसं डोकं झुकवत विचारलं. नाही, म्हणूनच मी शिवाला शिव केलं. फारसा फरक पडत नाही, पण तुम्हाला आवडलं नाही तर मी तसं बोलवणार नाही, ती थोडी नाराजीने म्हणाली आणि तोंड फिरवलं. तिच्या या निरागसपणावर तो हसला. तुला जसं हवं तसं बोला, आधी जेव. तीही हसली आणि दोघं पुन्हा जेवायला लागले. जेवणानंतर दोघं पुन्हा प्रवासाला निघाले. नुपूर सतत शिव शिव असं म्हणत त्याला हाक मारत होती. तिच्या आवाजातली ती हाक त्याच्यासाठी एक वेगळीच भावना होती. का ग, माझं नाव असं सगळीकडे जाहीर करतेस? हेच तर तुमचं नाव आहे, तुम्हालाही माहिती असायला हवं आणि मलाही, ती म्हणाली. रस्त्यातल्या दुकानांकडे बोट दाखवत ती प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला प्रश्न विचारू लागली आणि कथा रंगवत त्याच्यासोबत बोलत चालली. त्याला हे सगळं आवडत होतं, पण चेहऱ्यावर काहीच भाव आणला नाही. तिचंही त्याच्या भावांबद्दल फारसं लक्ष नव्हतं. तिला फक्त बोलायला कुणीतरी मिळालं होतं म्हणून ती सतत बोलत होती. थोड्या वेळाने गाडी एका ठिकाणी थांबली. तिने आजूबाजूला पाहिलं आणि नवऱ्याकडे वळली. काय झालं? इथे नको, चला आपल्या घरी जाऊ. ते शक्य नाही, मी सांगते ना. अरे मी सांगितलं ना, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. तिला तिथे जायची इच्छा होतीच, पण तिने नकार दिला होता. आता त्याने ठामपणे सांगितल्यावर तिला निमित्त मिळालं आणि ती त्याच्यासोबत आत गेली. शिवाय तिला एका शॉपिंग मॉलमध्ये घेऊन आला. पहिल्यांदाच हे सगळं पाहत असल्यामुळे ती लहान मुलीसारखी उत्साहाने सगळीकडे बघत होती. अचानक तिला काही आठवलं आणि ती त्याच्याकडे वळली. काय झालं? त्याने विचारलं. घरी सांगितलं आहे ना, ते मी सांभाळतो, तू फक्त माझ्यासोबत ये, असं म्हणत तो तिला आत घेऊन गेला. तो सरळ एका कपड्याच्या दुकानात गेला. इथे का आणलं? तुम्हाला काही हवं आहे का? मला नाही, तुला हवं आहे. मला मला कपड्यांची काय गरज, माझ्याकडे आहेत ना. काय आहे तुझ्याकडे? तू फक्त 2 जोडी सूट घेऊन आली आहेस. घरी 4 साध्या साड्या आहेत. त्याशिवाय काय आहे तुझ्याकडे? बाकीचे माझ्या हॉस्टेलमध्ये आहेत. ते इथे कधी येणार? तोपर्यंत हेच घालणार आहेस की आईने दिलेली जड कांजीवरम साडी नीट नेसू शकशील? नाही, मी ते सगळं घालू शकत नाही. मग शांतपणे ये. त्याने स्टाफशी बोलून तिला साडी विभागात नेलं. जा, तुला जे आवडेल त्या साड्या घे. तिने इकडे तिकडे पाहून फक्त 2 साड्या निवडल्या आणि त्याच्याकडे येऊन म्हणाली, झालं, आता जाऊया. तो तिच्याकडे आणि तिच्या निवडीकडे पाहत राहिला. जा, अजून घे, हेच पुरे आहे. चला. त्याला कळलं की तिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही, म्हणून त्याने स्वतःच तिचा हात धरून तिला आत नेलं. सेल्समनशी बोलून तिच्या रंगाला शोभतील अशा कॉटन आणि सिल्कच्या विविध साड्या दाखवायला सांगितल्या. त्याला आवडलेल्या डिझाईन आणि रंगाच्या साड्या त्याने निवडल्या. हे सगळं पाहून ती हसली. इतक्या साड्या घेऊन तुम्ही नवं दुकान उघडायचा प्लॅन करताय का? त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक वेगळीच शांतता होती. तो जिथे जाई ती त्याच्या मागे चालत होती. शेवटी साडीचं सगळं कलेक्शन झाल्यावर तिने सुटकेचा निश्वास टाकला. अरे, शेवटी झालं. पण तिला आराम वाटायच्या आधीच तो सूट सेक्शनमध्ये गेला. तिथून त्याने कॉटन सूट, तिच्या आवडीचे टॉप्स, लेगिन्स वगैरे घेतले आणि काही न बोलता बाहेर निघाला. इतकं सगळं का घेतलं शिवाय? ती आश्चर्याने म्हणाली. त्याने काही उत्तर दिलं नाही. ती त्याच्या मागे चालत होती. अचानक तो थांबला आणि ती नकळत त्याच्यावर धडकली. त्याच्या पाठीवर आदळल्यावर तिला जणू भक्कम भिंतीवर धडकल्यासारखं वाटलं. तिने डोकं चोळलं आणि त्याच्याकडे पाहिलं. शिवाय काही न बोलता तिच्याकडेच पाहत होता. काय? तिने विचारलं. त्याने नजरेने एका दिशेकडे इशारा केला. तिने पाहिलं. ते आंतरवस्त्र विभागासमोर उभे होते. हे पाहून तिच्या मनात प्रश्न आला. तू इथे का पाहतोय? शिवाय मनातच हसला. तिला छेडण्यात त्याला मजा येत होती. तुला जे हवं आहे ते जाऊन घे. ती थोडी संकोचली. हे सामान घ्यायला मी आज जाऊ शकत नाही, म्हणूनच तू स्वतः जाणार आहेस की मी येऊ? त्याने विचारलं. हे ऐकताच तिचे डोळे मोठे झाले आणि काही न बोलता
ती पटकन दुकानात पळाली. आत जाऊन तिला जे हवं होतं ते सगळं घेतलं. बाहेर आली तेव्हा शिवाय तिथेच उभा होता. ती त्याच्याकडे गेली. सगळं घेतलं? चला, सगळं घेतलंस? त्याने जरा जोर देऊन विचारलं. हो घेतलं. आता जाऊया. छान, विचार करून सांग. सगळं घेतलंस ना? तू जे काही कपडे वापरतेस ते सगळं घेतलं? घेतलं ना, वारंवार का विचारताय? ती त्रासून म्हणाली. हे घेतलं का? त्याने बाजूला ठेवलेल्या एका पुतळ्याकडे बोट दाखवलं. तिचा चेहरा लाल झाला. हळूच त्याच्याकडे पाहिलं. तू नेहमी नाईट ड्रेस घालतेस ना, मग हे का नाही घेतलं? जा, घेऊन ये. आतापर्यंत ती असं समजत होती की तो झोपेपर्यंत ती नाईट ड्रेस घालत नाही आणि तो उठायच्या आधीच बदलते, त्यामुळे त्याला कधी कळणार नाही. पण आता त्याने त्या नाईट ड्रेस घातलेल्या पुतळ्याकडे बोट दाखवलं तेव्हा तिला कळलं. त्याने तिला नाईट ड्रेसमध्ये पाहिलं होतं. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं ज्यामुळे तिच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. त्यालाही तसाच काहीसा अनुभव येत होता. त्या पुतळ्याकडे पाहताच तिला मागच्या रात्रीचं दृश्य आठवलं. तीच नाईट ड्रेस, तीच मुलगी जी त्याच्या खूप जवळ होती. आता त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची तिच्यात हिंमत उरली नव्हती. चेहऱ्यावर गडद लाली घेऊन ती पटकन दुकानात शिरली. तिने स्वतःसाठी आवश्यक नाईट्या घेतल्या आणि बाहेर आली. तरीही त्याच्याकडे पाहणं तिने टाळलं. तिला वाटलं कदाचित त्याला काही कळणार नाही. आवाज नसेल ऐकू आला तरीही त्याने सगळं ओळखलं होतं. तो 2 मिनिटं तिच्याकडे एकटक पाहत राहिला आणि मग काही न बोलता तिथून निघाला. कारमध्ये आता गडद शांतता होती. जी मुलगी आतापर्यंत सतत बोलत होती ती आता त्याच्या एका नजरेनं पूर्ण शांत झाली होती. हे स्वतः तिच्यासाठीही आश्चर्यकारक होतं. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की फक्त एका नजरेनं ती अशी हरवेल. कदाचित पहिल्यांदाच तिच्या मनात लाज नावाची भावना जागी झाली होती. तिला आता उमगलं होतं. लाज तेव्हाच वाटते जेव्हा समोरचा माणूस आपला असतं. हा बदल फक्त तिच्यातच नाही तर त्याच्यातही आला होता. प्रत्येक क्षणी तो नकळत मागे वळून तिच्या लाजेनं लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. तरी तिची शांतता अजून वाढू नये म्हणून त्याने हळूहळू पुन्हा बोलायला सुरुवात केली. आणि जी मुलगी काही वेळापूर्वी पूर्ण शांत झाली होती ती पुन्हा गप्पा मारू लागली. तेवढ्यात तिने अचानक एक ठिकाण पाहिलं आणि जोरात ओरडली. शिवायने वेगात चाललेली कार झटकन थांबवली. काय झालं नूर, का ओरडतेस? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. मला ते हवं आहे. आणि मुलासारखी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाकडे बोट दाखवलं. तिच्या निरागसपणावर हसत शिवायने कार थांबवली आणि तिच्यासोबत खाली उतरला. जिने कधी कोणाकडून काही मागायला शिकलंच नव्हतं. ती पहिल्यांदाच त्याच्याकडे काही मागत होती आणि तिला वाटत होतं तो कदाचित नकार देईल. पण तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळं घडलं. शिवाय स्वतः कारमधून उतरून तिला दुकानापर्यंत घेऊन गेला. काय हवं आहे? घे. 2 प्लेट पाणीपुरी द्या भैया. मला नको, तू खा. अरे माझ्यासाठी कोणी काही घेतलं तर त्याला माझ्या आवडीचं खायलाच लागतं, ती हक्कानं म्हणाली आणि पाणीपुरी खायला लागली. शिवाय तिला आणि त्या छोट्या दुकानाकडे पाहत राहिला. हे पाहून नुपूर हसली. काय विचार करताय? घ्या ना, तुम्हीही खा. असं म्हणत तिने एक पाणीपुरी त्याच्या तोंडात घातली. याची अजिबात अपेक्षा नसलेल्या शिवाय थोडा दचकला. पण मग चव घेत हसत ती खाल्ली. त्यानेही मजेत तिच्या प्लेटमधून आणखी एक घ्यायचा प्रयत्न केला. पण नुपूरने लगेच त्याचा हात हलकासा मारत म्हणाली, आणखी हवा असेल तर वेगळं घ्या. माझ्या प्लेटला हात लावू नका. आणि पुन्हा खाण्यात गुंग झाले. दोघांनी गोलगप्पे संपवले पण एकमेकांकडे शांतपणे पाहतच राहिले. इकडे प्रियाने तिच्या माहेरहून आणलेल्या पिशव्या आत न ठेवता थेट स्वयंपाकघरात नेल्या. तिचा खरा हेतू होता नुपूरने त्या वस्तू पाहून दुखवावं आणि ती ते पाहून आनंदी व्हावी. बिचारीला हे ठाऊक नव्हतं की नुपूरला पाहताच तिच्याच मनात जळफळाट सुरू होणार आहे. राजश्री आणि प्रिया स्वयंपाक करून बाहेर आल्या. अगं, शिवायचा काही फोन नाही का आला? वेळही झाला. त्याने खाल्लं की नाही माहीत नाही. एकदा फोन करून विचार, राजश्रीने म्हटलं. नको राजश्री, सोड. कदाचित ते दोघं बाहेर गेले असतील. त्याच्यासाठी तर कुठेही जेवण मिळेलच. किमान शिवाय तिला उपाशी ठेवणार नाही, आजी म्हणाल्या.
आजीचं बोलणं खरं ठरलं, कारण त्याचवेळी शिवायने राजश्रीला फोन केला. त्याने सांगितलं की तो नुपूरला बाहेर घेऊन गेला आहे, थोडा उशीर होईल. हे ऐकताच प्रियाचा चेहरा उतरला, पण बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. काय म्हणताय? दादा वहिनीला बाहेर घेऊन गेले? विश्वास बसत नाही. लग्नाच्या पहिल्याच दिवशी इतका बदल? स्वराने आश्चर्याने म्हटलं. नजर लावू नको माझ्या मुलाला, आत्ताच तर तो आनंदी झालाय. मला पण समाधान मिळालं आहे. ते आले की नजर उतरावी लागेल. सगळ्या जगाची वाईट नजर यांच्यावर असते, आजी म्हणाल्या. हो राजश्री, नजर उतरव. आणि स्वरा, वारंवार दादाला फोन करू नकोस, ते दोघं बिझी असतील. असेच फोन करत राहिलीस तर मोकळेपणानं बोलू शकणार नाही. काही दिवस त्यांना त्रास देऊ नकोस. ठीक आहे आजी, स्वराने मान हलवली. प्रियाचा खरा राग नुपूरवर होता, पण तो उघड केला तर सगळे तिलाच चुकीचं समजतील, म्हणून तिने राग मनातच दाबून ठेवला आणि आतून आणखी पेटत राहिली. बाहेर फिरून शिवाय आणि नुपूर घरी परतले. घरी पोहोचताच शिवायने तिथल्या नोकरांना कारमधील सामान काढून आत आणायला सांगितलं. चल नुपूर. नुपूर हातात पिशव्या घेऊन आत आली तर तिने पाहिलं प्रिया तिच्याकडेच पाहत होती. काय, बाहेरून फिरून आलात? खूप खुश दिसताय. पण पुढचं पाऊल कोण टाकणार, प्रेम की सूड, हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.